श्री गणेशाय नमः. नमस्कार. गुरूंवर अढळ श्रद्धा असेल तर कितीही मोठे संकट आले तरी गुरु आपल्या भक्ताचे रक्षण करतात. आज आपण श्री गुरुचरित्र मधील 3रा अध्याय अंबरीशाची कथा अत्यंत भावपूर्ण पद्धतीने ऐकणार आहोत. या अध्यायात गुरुचरित्राचे महात्म्य, गुरुभक्तीचे रहस्य आणि भगवान विष्णूंनी 10 अवतार का घेतले यामागील अद्भुत कथा सांगितली आहे. चला तर मग श्री गुरूंचे स्मरण करून कथा सुरू करूया. अध्याय 3. अंबरीशाची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्धयोग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले. तो म्हणाला, हे मुने, तुम्ही माझ्या मनातील संशय घालविलात. तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात. आता स्वतः विषयी काही सांगा. मी आपला दास होऊ इच्छितो. सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो. गुरुस्मरण हाच माझा आहार आहे. मग सिद्धाने नामधारकाला श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. ज्ञानप्राप्ती होते. सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. निपुत्रिकाला पुत्र होतो. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्यादी महापातके यांचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते. आयुष्य, आरोग्य व सद्बुद्धी लाभते. हे ऐकून नामधारक आनंदित झाला. तो म्हणाला, हे मुने, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. सिद्ध त्याला घेऊन भीमाअमरजा संगमावर गेला. दोघे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसले. सिद्ध म्हणाला, वत्सा, तुला श्रीगुरूंची खरी सेवा कशी करावी हे माहीत नव्हते. म्हणूनच तुला चिंता आणि कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाला, मला श्रीगुरूंची खरी ओळख पटवून द्या. सिद्ध म्हणाला, ज्यांच्या मनात दृढ श्रद्धा नसते ते अविद्येच्या मायेने वेढले जातात. ते दुःख भोगतात आणि गुरुलाच दोष देतात. पण श्रीगुरू म्हणजे कृपेचा अथांग सागर आहेत. ते आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत. त्यांच्या कृपेने प्रपंचात राहूनही परमार्थ साध्य होतो. म्हणून सर्वभावे गुरुचरणी शरण जा. नामधारकाने नम्रपणे विनंती केली, स्वामी, आता मला श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा. सिद्ध म्हणाला, वत्सा, अंतःकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची उत्कट इच्छा असेल तरच कथा श्रवणाचा खरा आनंद मिळतो. या ग्रंथाच्या श्रवणाने तुला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. यानंतर सिद्ध म्हणाला, कलियुगात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी एकरूप होऊन श्रीगुरूंचा अवतार धारण केला. निर्गुण, निराकार ब्रह्माने सृष्टीच्या कार्यासाठी 3 रूपे धारण केली. रजोगुणाने ब्रह्मा सृष्टी निर्माण करतात. सत्वगुणाने विष्णू तिचे पालन करतात. आणि तमोगुणाने महेश संहार करतात. ही तिन्ही रूपे वेगळी दिसली तरी ती एकाच परमात्म्याची आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले. त्यामागील कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण अखंड हरिनामात मग्न असायचा. द्वादशीला पारणे करण्यापूर्वी अतिथीला भोजन घालणे हा त्याचा नियम होता. एकदा महर्षी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. द्वादशीच्या दिवशी ते त्याच्या घरी आले. अंबरीशाने त्यांचे आदराने स्वागत केले. परंतु भोजनापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि नित्यकर्मासाठी नदीवर गेले. द्वादशीची वेळ संपत आली.
व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशाने फक्त तीर्थ प्राशन करून पारणे केले. दुर्वास ऋषी परत आल्यावर संतापले. ते म्हणाले, दुरात्मा, अतिथीला विचारता तू पारणे केलेस. यामुळे तुला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावा लागेल. अंबरीश दुःखी झाला. तेवढ्यात आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ते म्हणाले, ऋषीवर्य, माझ्या भक्ताला दिलेला शाप मी स्वतः स्वीकारतो. महाज्ञानी दुर्वास ऋषींनी उत्तर दिले, हे प्रभो, लोककल्याणासाठी तू हा शाप स्वीकार. विविध स्थानी आणि विविध योनींमध्ये 10 अवतार धारण करून भक्तांचे रक्षण कर. त्यानंतर भगवान विष्णूंनी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध असे 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. सिद्ध म्हणाला, आता पुढील अध्यायात मी तुला श्रीदत्तावताराची अद्भुत कथा सांगतो. ही होती श्रीगुरुचरित्र मधील 30व्या अध्यायातील पवित्र अंबरीशाची कथा. या कथेतून आपल्याला समजते की गुरूंवरील अढळ श्रद्धा, नम्रता आणि निःस्वार्थ भक्ती यामुळे देव स्वतः भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच पवित्र श्रीगुरुचरित्र वाचनासाठी आपल्या एव्हरीडे विथ तेज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांनी मनोभावे म्हणूया, श्री गुरुदेव दत्त.